नमस्कार. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एक फॉर्म्युला प्रूव्ह केला होता आणि अजून दोन फॉर्म्युले पण स्टेट केले होते. तर आपण एक्झाम्पल बघू. इंटिग्रेशन ऑफ sec square x into square root of tan square x plus tan x minus 7 dx. सो न्यूमरेटर मध्ये स्क्वेअर रूट असं फंक्शन दिसतंय. तो स्क्वेअर रूट ऑफ क्वाड्रॅटिक फंक्शन असेल तर ते a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर और a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये आपण त्याला कन्वर्ट करू शकतो. त्यासाठी आपण कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड अप्लाय करू शकतो. पण इथे टॅन त्याच्यानंतर सेक वगैरे अशा टर्म्स दिसत आहेत. त्याच्याऐवजी आपल्याला जर एक्स सिंपल एक्स और सिंपल टी मध्ये जर टर्म आल्या तर सिम्प्लिफाय होईल. हे त्याच फॉर्मॅटमध्ये आहे पण ते सिंपल आपण जर एक्स और टी ह्या सिंगल व्हेरिएबलमध्ये आलं तर आपल्याला बरं होईल. आपण ते क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये फॉर्म करतो. सो आपल्याला फर्स्ट स्टेपला आपल्याला सबस्टिट्यूशन करायला लागेल. तर सबस्टिट्यूशन कशाला करायची? सर सपोज टॅनला सबस्टिट्यूट केलं, टॅन स्क्वेअरला वगैरे करायची नाही, बेसिक फक्त टॅनला सबस्टिट्यूट केलं तर टॅनला जर सबस्टिट्यूट केलं तर सेक स्क्वेअर एक्स डी एक्स हे डी टी मध्ये ट्रान्सफर होईल. सो ते ॲब्सॉर्ब होऊन जाईल आणि इथे क्वाड्रॅटिक फंक्शन मिळेल टी मधलं जे आपण सॉल्व्ह करू शकतो बिकॉज स्क्वेअर रूट ऑफ न्यूमरेटरमध्ये स्क्वेअर रूट असणं ह्याचे फॉर्म्युले आता आपल्याला माहिती आहे. सो फर्स्ट सबस्टिट्यूट टॅन एक्स इज इक्वल टू टी. tan x t म्हटलं की therefore sec square x dx is equal to dt. So sec square x and dx या सगळ्यासाठी आता dt झालेलं आहे. Therefore I is equal to integration of this square root of tan t square plus this t minus 7 and sec square x and dx is equal to काय dt आहे. तो आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन तसंच नाही, आपल्याला फॉर्म्युले काय आहेत अवेलेबल, ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर और एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर वगैरे ह्या फॉर्मॅटमध्ये. तर त्या फॉर्ममध्ये आपल्याला आणायला लागेल. सो कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड इथे अप्लाय करावी लागेल. सो हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते त्या फॉर्मॅटमध्ये आपण न्यायचं होतं. सो दॅट इम्प्लाइज आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड मीन्स टी स्क्वेअर प्लस टी मायनस 7 प्लस मायनस एक टर्म करायची असते. विच टर्म? प्लस 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ टी म्हणजे एक्स. कोएफिशिएंट ऑफ एक्स मीन्स कोएफिशिएंट ऑफ टी विच इज 1. सो 1/2 स्क्वेअर प्लस करायचे आणि 1/2 स्क्वेअर मायनस करायचे डी विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ टी स्क्वेअर प्लस टी मायनस 7 प्लस 1/4 मायनस 1/4 डी टी. आता प्लस 1/4 टी स्क्वेअर प्लस टी सगळे एकत्र घ्यायचे बिकॉज त्याचा कम्प्लीट स्क्वेअर होणार आहे. सो दॅट इम्प्लाइज आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ टी स्क्वेअर प्लस टी प्लस 1/4 टी स्क्वेअर प्लस टी प्लस 1/4 मायनस 7 मायनस 1/4 डी. सो आता टी स्क्वेअर प्लस टी प्लस 1/4 कम्प्लीट स्क्वेअर आहे का ह्याची येणारच आहे कारण आपण ऍडजस्टमेंटच तशी केली. सो कशाचा स्क्वेअर आहे काय ट्रिक सांगितली की ह्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा मीन्स 1/2, ह्याचा स्क्वेअर रूट मीन्स टी अँड साइन इज प्लस. सो प्लस. सो टी प्लस 1/2 स्क्वेअर असेल हा लक्षात येत नसेल तर चेक करून बघा. टी प्लस 1/2 चा स्क्वेअर. सो आपल्याला इथे एक स्क्वेअर मिळाला आणि हे काही कॉन्स्टंट आहे त्याला कधी स्क्वेअर रूट मध्ये आपण ऍडजस्ट करू शकतो. So which is equal to integration of square root of this t plus 1/2 square for these three terms t plus 1/2 square and minus 7 minus 4 means 28 minus 1 means minus 29 upon 4. आता आपल्याला स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहायचा आहे बिकॉज एक्स स्क्वेअर मिळाला इथे ए स्क्वेअर पाहिजे एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सो तो आपण त्या फॉर्मॅटमध्ये लिहूया. Which is equal to integration of square root of this t plus 1/2 square minus root 29 चं माहित नाही so root 29 upon this 2 bracket square. so आपण व्हॅल्यू चेंज करत नाही फक्त रिप्रेझेंटेशन वेगळं आहे. 29 upon 4 is root 29/2 bracket square. so this is x square minus a square फॉर्म मध्ये आले. आता आपण फॉर्म्युला इथे अप्लाय करू शकतो. सो x square minus a square चा फॉर्म्युला तिथे अप्लाय करायचा. So which is equal to आपण एक फॉर्म्युला लिहून घेऊया. वी नो दॅट तो फॉर्म्युला आपल्याला इथे अप्लाय करता येईल. इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ इथे काय बघा मायनस साइन आलं तर केअरफुली बघा इथे व्हेरिएबल फर्स्ट आणि कॉन्स्टंट सेकंड. सो एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर dx
इज इक्वल टू एक्स अपॉन 2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बाय 2 लॉग ऑफ एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी. सो आपण हा फॉर्म्युला लिहून घेऊया, म्हणजे आपल्याला ह्या इंटिग्रेशनसाठी हा फॉर्म्युला डायरेक्ट इथे अप्लाय करता येईल. इथे फक्त एकदा चेक करा की हा एक्स फर्स्ट आहे का ए फर्स्ट. इथे एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, बिकॉज ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर झाला तर डिफरंट फॉर्म्युला साइन इनवर्सचा. सो हा फॉर्म्युला इथे आता अप्लाय करायचा. आपण आय आधी लिहून घेऊया आणि मग फॉर्म्युला अप्लाय करूया. देयरफॉर I is equal to integration of square root of t plus 1 by 2 bracket square minus root 29 by 2 bracket square dt. म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला अप्लाय करताना हे आपल्या डोळ्यासमोर व्हायचं काय काय आहे फंक्शन्स ते, which is equal to x by 2 means this t plus 1 by 2 is x here, x by 2 into square root into this complete square root t plus 1 by 2 square minus root 29 by 2 square सगळा complete square minus a square by 2 a square इथे काय आहे तर 29 root 29 by 2. तर सगळं केअरफुली लिहा, कुठे प्लस साइन आहे कुठे मायनस आहे, a इथे काय आहे x काय आहे कुठे काही राहायला नको, into log of x is this t plus 1 by 2 plus this square root म्हणजे ते सुरुवातीचं स्क्वेअर रूट तेच लिहिलं तरी चालेल. t plus 1 by 2 पण ते स्क्वेअर रूटच ऍडजस्ट करून आपण हे कम्प्लिटिंग स्क्वेअर फॉर्मच्या फॉर्म मध्ये दिले, त्यामुळे परत ते स्क्वेअर रूट लिहिलं तरी चालेल. नेक्स्ट स्टेपला लिहूया प्लस सी. सो हा फॉर्म्युला आता आपण इथे सगळं अप्लाय केला आहे. हियर x इज t plus 1 by 2 and a is root 29 by 2. हे सगळं घेऊन आपण हा फॉर्म्युला इथे लिहिलेला. आता थोडंसं ते ऍडजस्ट करूया. आन्सर आलेला आहे, फक्त आता ते थोडं ऍडजस्ट करूया. आणि आन्सर आलंय टी मध्ये आणि आपल्याला हवंय व्हेरिएबल इथे एक्स मध्ये. सो ते काय सबस्टिट्यूशन येते पुन्हा इथे घ्यायची आणि टीचं एक्स मध्ये कन्वर्ट करायचं. सो आधी इथे थोडं सिम्प्लिफाय करूया. देयरफॉर आय इज इक्वल टू t plus 1 by 2 upon 2. आता हे t plus 1 by 2 upon 2 कसं होणार, t plus 1 by 2 that implies इथे 2 means 2t plus 1 upon this 2 and upon 2 असेल तर हा 2 आहे तो इकडे आता ना 1 by 2 होतो. सो here is 1 by 2. so 2 into 2 4 झालं. सो 2t plus 1 upon 4 असं ते सगळं येणार. लक्षात येत नसेल तर वेगळीकडे घ्या, कॅल्क्युलेशन करा आणि लिहा. 2t plus 1 अपॉन 4 इंटू आता स्क्वेअर रूट जो आहे तो कशावरनं ऍडजस्ट केला होता, यावरनं टी स्क्वेअर प्लस टी मायनस 7 याची ऍडजस्टमेंट होती ना ते प्लस मायनस करून. हे जर तुम्ही एक्सपांड केलं तर पुन्हा आपल्याला काय मिळणार आहे, हाच ब्रॅकेट मिळणार आहे. सो टी स्क्वेअर प्लस टी मायनस 7, कारण व्हॅल्यू चेंज न करता आपण हा ब्रॅकेट फक्त रिराईट केला होता, वेगळ्या फॉर्म मध्ये आपण फक्त त्याला आणलं होतं. सो आता आन्सर मध्ये लिहिताना परत मेन फॉर्म मध्ये मायनस हियर रूट 29 अपॉन 2 आहे ते मी अपॉन 4 झाला. इथे ए स्क्वेअर आहे, सॉरी बघा इथे फॉर्म्युल्यामध्ये आठवत असेल तर ए स्क्वेअर आहे. सो या रूट 29 बाय 2 चा स्क्वेअर होणार आहे आणि मग अपॉन 2. सो रूट 29 अपॉन 2 चा स्क्वेअर मीन्स 29 अपॉन 4 आणि अपॉन 2 आहे म्हणजे ते डिनॉमिनेटरला इंटू 2 होणार. सो दॅट इम्प्लाइज 29 अपॉन 8 होणार. बिकॉज याचा स्क्वेअर 2 4 आणि हे 4 इंटू 2 होणार. ए अपॉन बी अपॉन सी आहे ना, सो ए अपॉन बी सी असं लिहिणार. लॉग ऑफ दिस t प्लस 1 बाय 2 मीन्स काय 2t प्लस 1 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट आहे, सॉरी इंटू नाही हा प्लस, दिस ब्रॅकेट इज t स्क्वेअर प्लस t मायनस 7 सगळ्याला प्लस c. t प्लस 1 बाय 2 असंच ठेवलं तरी हरकत नाही. 2t प्लस 1 अपॉन 2 केला तरी चालेल, कुठल्याही शेवटी आन्सर सेमच आहे, आपण फक्त रिअरेंज करतोय सगळ्या टर्म्स. सो दॅट मीन्स आय बिकम्स, आता आपल्याला एक्स मध्ये आणायचे आन्सर. सो आपण टीच्या इथे आपण एक्स टॅन एक्स इज इक्वल टू टी होतं. सो 2 टॅन एक्स प्लस 1 अपॉन 4
into square root of this tan square x plus tan x minus 7 minus this 29 by 8 log of 2 tan x plus 1 upon 2 or tan x plus 1 by 2 काही ठेवलं तरी चालेल plus square root of this tan square x plus tan x minus 7 and square plus c. So this is your final answer.